ಎಲ್ಲಾ ಹಾನಿಯಿಂದ ಕೂದಲನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತೆ. ಬರೀ ಅಮೃತ್ ನೋನಿ ರೀಚ್ ರೂಟ್ ಪ್ರೀಮಿಯಂ ಹೇರ್ ಆಯಿಲ್. चांगलं आहे पाणी. खायचं की चांगलं आहे पाणी. खायचं की बिछडी पडल्याने जवळून दिसते सगळं खालून वर करून असं आणि तिकडे पण फिरायचं ते बी पाण्याचं हे दिसतं सिमेंटच्या याच्यातलं ती गळती आहेतच. ही कामवाड्याची धरणाची अवस्था आज आम्ही काल निवेदन एवढ्यासाठीच दिलं की पावसाळ्यात ज्यावेळी हे 27 TMC जे धरण आहे हे भरल्यानंतर काय अवस्था होत असेल. हे पाणी कमी असताना त्याची अवस्था ह्या पद्धतीची आहे. जर पाणी कमी आहे तोपर्यंत लवकरात लवकर याची गळती जर नाही काढली तर भविष्यात आम्ही खाली राहतो खालच्या भागामध्ये राहतो आम्हाला याचा धोका आहे. तर शासनाने लवकरात लवकर त्याची काहीतरी कारवाई करून त्याची गळती काढण्याचे प्रकार ते लवकरात लवकर करावेत. ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾನು ಮಾತ್ರವಲ್ಲ ನನ್ನ ಕೂದಲು ಕೂಡ ಆಗಿರಬೇಕು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಅಂಡ್ ಸ್ಟೈಲಿಶ್. ಬರೀ ಅಮೃತ್ ನೋನಿ ರೀಚ್ ರೂಟ್ ಪ್ರೀಮಿಯಂ ಹೇರ್ ಆಯಿಲ್ ನೊಂದಿಗೆ. ರೀಚ್ ರೂಟ್ ಪ್ರೀಮಿಯಂ ಹೇರ್ ಆಯಿಲ್. बिछडी पडल्याने काळंबावाडीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आला होता गळतीच नाही ते काम चालू झालेलं आहे. काय स्थिती? काळंबावाडीला मागच्या काळात देखील सातत्यानं चर्चा होत होती. मधल्या काळात त्याला निधी मंजूर झाला परंतु त्याचा DPR तयार करणं नागपूरपर्यंत त्या सगळ्या प्रक्रिया गेल्या. आम्हाला अपेक्षा होती की काम त्याचं फेब्रुवारीमध्ये चालू झालं असतं तर या पावसाळ्याच्या आधी झालं असतं. आणि हा संपूर्णपणे सरकारचा निष्काळजीपणा आहे की हे काम मुदतीत पैसे मिळाले म्हणता मग काम का सुरू झालं नाही. टेंडर झालं म्हणतं मग काम झालं नाही. म्हणजे तांत्रिक मुद्द्यावर हे काम रेंगाळायचं म्हणजे प्रशासनावर कुठलाही दबाव त्या ठिकाणी नाही आहे. प्रायोरिटी कुठल्या कामाची ते कुठेही कोणाला कळत नाही. सगळेजण सत्तेच्या भोवती फिरत चाललेले आहेत. त्यामुळं प्रत्यक्ष फील्डवरचं काम याच्यात कोणाचाही गांभीर्य नाही आणि लक्ष नाही हे दिसून आलेलं आहे. कारण की पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावं अशा सूचना सगळ्यांनी दिल्या असं आम्ही वर्तमानपत्रात वाचलं. म्हणजे राज्यातल्या सगळ्या प्रमुख पदावर असणाऱ्या सगळ्यांनी दिल्या होणार काहीच अजून झालेलं नाही ही वास्तवता आहे. पुण्यातील रिटर्न रन प्रकरणात कुठेतरी ಅನುಕ್ಷಣದ ಸುದ್ದಿಗಳಿಗಾಗಿ ವಿಸ್ತಾರ ನ್ಯೂಸ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಹೊಸ ಸುದ್ದಿಗಳ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ಗಾಗಿ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಲೇಟೆಸ್ಟ್ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ಗಾಗಿ www.vistaranews.com ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ. ಅಂಗೈಯಲ್ಲೇ ಜಗತ್ತಿನ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಯಲು ವಿಸ್ತಾರ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ.